नमस्कार मित्रांनो आपलं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे किंवा असेल तर कोणत्या बँकेला लिंक आहे हे कसं बघायचं आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गुगलवरती यायचं आहे आणि इथं आधार लॉगिन असं नाव टाकायचं आहे। आता इथं आधार लॉगिन असं नाव टाकल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच लिंक ही ओपन होईल uidai.gov.in माय आधार म्हणून, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आधारची वेबसाईट आहे तर ही संपूर्णपणे ओपन झालेली आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसतात तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं माय आधार या नावाच्या समोर एक ॲरो दिसतो बघा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं 3 नंबरला आधार सर्व्हिस नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या प्रकारे काही अशा प्रकारे इंटरफेस आलेला आहे, भरपूर ऑप्शन आलेले आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे आणि 5 ते 6 नंबरलाच एक आधार लिंकिंग स्टेटस नावाचा ऑप्शन आहे बघा, त्याच्याच खाली तिथं बँक सीडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन आहे। म्हणजेच आधार लिंकिंगमध्येच आधार लिंकिंग स्टेटस याच नावामध्ये इथं बँक सीडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर काही तुमच्या समोर लॉग इनचं ऑप्शन येणं अशा प्रकारे, तर तुम्हाला लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा ऑप्शन येईल आणि त्याच्या खाली कॅप्चा भरायचा ऑप्शन येईल। तर इथं काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर कॅप्चा भरायचा आहे आणि ही दोन्ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या नंबरवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे। लॉग इन म्हटल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल। भरपूर प्रकारचे ऑप्शन इथं ओपन झालेले आहे। डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता। त्यानंतर इथं खाली बघा एक 4 ते 5 नंबरला ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस नावाचा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। व्यवस्थित बघून घ्या, इथं 4 ते 5 नंबरला ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही दाखवलं जाईल किंवा असेल तर ते कोणतं आहे तर ते सुद्धा इथं दाखवण्यात आलेलं आहे। सगळ्यात वरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दाखवण्यात आलेला आहे, त्यानंतर इथं बँकेचं नाव दाखवण्यात आलेलं आहे, त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस म्हणजे इथं तुमचं ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे तर ते दाखवण्यात आलेलं आहे। तर इथं बघा मित्रांनो, आता इथं माझ्या केसमध्ये माझं इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे माझं बँक अकाउंट हे म्हणजे माझं आधार कार्ड हे कोणत्याच बँकेला लिंक नाही। आता तुमचं जर असेल तर तुम्हाला इथं ॲक्टिव्ह दाखवेल आणि ज्या बँकेला लिंक असेल तर त्या बँकेचं इथं तुमचं नाव येईल। तर अशा प्रकारे तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून चेक करू शकता। जर नसेल तर काय करायचं आहे, आता जर तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला नसेल तर तुम्हाला त्या बँकेमध्ये जायचं आहे ज्या बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट आहे, तुमचं खातं आहे। तर त्या बँकेतील तिथले जे कर्मचारी असतील तर त्यांना सांगून तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला जोडून घ्यायचं आहे। त्यांना म्हणा आधार सीडिंग करायचं आहे, आधार मॅपिंग करायचं आहे। जर नाही समजलं तर NPCIला लिंक करायचं आहे, आधार कार्डला जोडायचं आहे, असं त्यांना सांगून तिथं तुमचं बँक अकाउंट हे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आणि जर मित्रांनो एवढं जर करून त्यांना जर कळलं नाही, कारण बऱ्याच बँकेमध्ये असा प्रॉब्लेम येत आहे की त्यांना समजत नाही आधार मॅपिंग सीडिंग, तर त्यांना काय म्हणायचं आहे, जे DBTद्वारे गॅसची सबसिडी असेल किंवा इतर शासनामार्फत जी सबसिडी येते आधार कार्डवरती तर ती सबसिडी आम्हाला मिळत नाही, DBTद्वारे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। तर त्यांना तुम्ही असं सांगून तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला जोडून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।